परिस्थिती तुझं फ्युचर ठरवत नाही, तर तुझं माइंडसेट ठरवतो. कारण परिस्थिती कशी असो, कोणाचीही परिस्थिती कशीही असो, प्रॉब्लेम कोणतीही असो, फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. प्रॉब्लेम आहेत ते आज येतील उद्या जातील. प्रॉब्लेम सोडवण्यासाठी असतात, ते तिथे थांबवण्यासाठी नसतात. प्रॉब्लेम हा अशी गोष्ट आहे ना, ती आपल्याला आतून स्ट्रॉंग करत असते. ते आपल्याला थांबवण्यासाठी नाही येत, ते आपल्याला अजून स्ट्रॉंग करून पुढे कसं जाशील, योग्य मार्ग कसा निवडशील यासाठी येतात. त्यामुळे ज्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेमच नाही ना, त्याची लाईफ जगण्यात काय अर्थच नाहीये. प्रॉब्लेम मध्ये ना एक किक भेटते, नवीन काहीतरी इंटरेस्टिंग घटना घडत असतात, आपण नवीन इम्प्रूव्ह करत असतो, आपल्यामध्ये नवीन गोष्टी घडत असतात. त्या गोष्टी घडत असताना आपण स्वतःला एक स्ट्रॉंग माणूस बनवत असतो आणि ते जे प्रॉब्लेम असतात तेच आपल्याला योग्य दिशेने आपला गोल, आपला टार्गेटकडे अचीव करण्याकडे हे पुढे नेत असतात. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हे आलेच पाहिजे. फक्त जेव्हा ते प्रॉब्लेम्स येतात ना, तेव्हा त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक पॉझिटिव्ह असला पाहिजे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह, अरे यार माझ्याकडे हे प्रॉब्लेम्स का आले, हे असं बघायचं नाही. प्रॉब्लेम्स आहेत ते असं बघायचं की हे प्रॉब्लेम्स आहेत यार, आता आपण काहीतरी नवीन करतो, आपण काहीतरी करतोय म्हणून आपल्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. छोटे मोठे येणारे प्रॉब्लेम्सच असतात ना, तेच आपल्याला पुढे जाऊन सक्सेसफुल माणूस बनवत असतात. ज्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येत नाही ना, तो सक्सेसफुल माणूस बनू शकत नाही. तो त्याच्याच दररोजच्या कम्फर्ट झोन मध्ये चालत राहतो. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन साईडला ठेवून आपण ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याकडे लक्ष देतो. आणि तीच खरी टायमिंग असतो की आपल्याकडे योग्य दिशेने आपण सक्सेसफुल कडे चालत राहतो. टार्गेट कोणताही असो, रिझन कोणताही असो, प्रॉब्लेम कोणताही असो, फक्त त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी पॉझिटिव्ह आणि योग्यच असला पाहिजे. तरच आपण काहीतरी करू शकतो आयुष्यामध्ये. अपयश, स्ट्रगल हे मात्र टेम्पररी असतं, पण हार मानणं की पुढे जाणं हे कायमचं असतं. जेव्हा हार मानतो ना, तेव्हा तिथेच तो विषय संपून जातो, ती गोष्ट तिथेच संपते, स्टॉप होते. पण जेव्हा आपण तो प्रॉब्लेमची गोष्ट, परिस्थिती मात करून पुढे जेव्हा जातो ना, तेव्हा खरे आयुष्य जगायला सुरुवात होते. सक्सेसफुल जाण्याकडे, परिस्थिती सॉर्ट आउट करण्याकडे. आपली परिस्थिती, आपण गरीब आहोत ही आपली चुकी नसते, पण गरिबीत राहणं ही चुकी असते. म्हणून परिस्थिती बघून रडत बसायचं नाही, तर आपल्याला स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवायचं ना की परिस्थिती बदलून जाईल. सक्सेसफुल लोक प्रॉब्लेम मोजत बसत नाही, तर त्याच्यावरचे सोल्युशन तयार करत बसतात. आज स्वतःवर काम कर, उद्या जग तुझ्यावर बोलणार आहे, तुझा इतिहास घडवणार आहे. त्यामुळे स्वतःवर काम कर. स्वतः विकनेस हे प्रत्येकाचे असतात, प्रत्येकाचे. पण त्या विकनेस धरून बसणं का, ते विकनेस सॉर्ट आउट करणं आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करणं, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला येत नाही त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणं, नवीन नवीन गोष्टी शिकणं, ही गोष्ट नाविन्यपूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणूनच परिस्थिती नाही तर योग्य माइंडसेट तुझं आयुष्य बदलेल. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.